महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मनापासून धन्यवाद सर्वांचं. एक साथ विश्राम पुन्हा दोन कॅप्टन पुढे येतील. तर ते राजूजी भांडरे साहेब, त्याच्यानंतर स्वराज्य या राई सध्याच्या घडीला पण त्या ठिकाणी पाहतात आणि सर्व सन्माननीय अतिथी आहेत. ते सन्माननीय अतिथी सध्याच्या घडीला पण पाहिलं तर मैदानावरती आहेत. टॉस केला जाईल. आजच्या दिवसातील पहिला माझा टॉस आहे. मला जे कपड्याच्या पुढे बसलेले दिसतात त्यांना विनंती आहे सर्वांनी मागे बसायचं आहे. काही खेळाडू बसलेले त्यांना विनंती आहे आपण मागे बसायचं आहे. जो मुख्य कपडा लावलेला बाउंड्री लाईन वरती, त्या बाउंड्री लाईनच्या कपड्याच्या पुढे जे बसलेले आहेत त्यांना नम्रतेची विनंती आहे. मराठीत सांगितलेलं समजत असेल तर सर्वांनी त्या कपड्याच्या मागे बसा. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन टीम दरम्यान होते टॉस. आजच्या दिवसातील पहिला मॅचचा टॉस कॉइन्स फिन आणि टॉस आहे तो टॉस या ठिकाणी विजय होताना पाहायला मिळतोय. टीम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कुठल्या संघाने टॉस जिंकला तर आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. आता टाळ्यांचा गजर एका बाजूने झालेला आहे. टॉस या ठिकाणी पार पडला. शिवगर्जना क्रिकेट संघ कोलमांडली आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा. आपण पाहिलं तर बाणगंगा जो कोंडीचा संघ आहेत त्यांना मैदानावरती टॉस जिंकलेले आहेत. श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा कोंडी संघाने टॉस जिंकलेले आहेत. काही खेळाडू त्यांचे मध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती सर्वांनी मागे बसायचं आहे. तिथून मागे बसायचं आहे नाहीतर तुम्हाला तिथे भरपूर काही गोष्टीचा सामना करावा लागेल. त्यामुळे विनंती आहेत कपड्याच्या पुढे बसलेले तर कपड्याच्या पुढे बसलेल्यांना विनंती आहेत सर्वांनी कपड्याच्या मागे बसायचं आहे. श्रीराम क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत त्यांना आता समजत असेल तर मागे बसा. थँक्यू, धन्यवाद, मनापासून आभार आहेत. कपड्याच्या मागे बसा जेणेकरून कुठल्याही गोष्टीचे तिथे खास करून कुठल्याही गोष्टीचा अडथळा निर्माण होणार नाही. त्यासाठी कपडे लावलेले आहेत जेणेकरून तुम्ही संपूर्ण स्पर्धा एन्जॉय करणार आहात. आणि गोड आवाज दिशांत सर आहे का तुमच्या जोडीने, त्याच्या जोडीने नरेंद्र कामतेकर सर यांचाही आपण आवाज आहे तो आवाज या ठिकाणी ऐकणार आहात. भव्य दिव्य हा ओपनिंग सेरेमनी या ठिकाणी पार पडल्यात. आता आजच्या दिवसातील पहिला मॅच आहे तो पहिला मॅच या ठिकाणी मात्र आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. काही या स्पर्धेचे काही नियम आणि अटी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. आणि कारण की नियम आणि अटी खूप महत्त्वाचे. काही वेगवेगळे नियम या स्पर्धेच्या माध्यमातून सध्या आखले गेले आहेत. दोन्ही संघाला प्लेइंग 11ची ज्यावेळी लिस्ट दिली जात आहेत त्यावेळी त्या गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. कुठले नियम या स्पर्धेमध्ये ठेवले आहेत आणि ते नियम दिशा सर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. ओपनिंग सेरेमनी झालेल्या आहेत. पुढच्या काही श्रवणामध्ये पुढच्या काही वेळामध्ये संपूर्ण स्पर्धेला सुरुवात.
टीमचा आहे की इथे पाठवायला 15 मिनिट टाइम आहे ना 15 मिनिटाच्या 1 सेकंद वरती गेला 3 ओव्हरच्या नंतर चौथ्या ओव्हरला तुमचा 1 प्ले मध्ये कंटिन्यू याच्यात चला शिवगर्जना क्रिकेट संघ कोलमंडले आणि दुसऱ्या बाजूला श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना विनंती असेल आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत त्वरित पाठवायचा आहे जेणेकरून आपण चांगली माहिती आमच्यापर्यंत त्या खेळाडूची आणि यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्ही पोहोचवू शकतो एक एक खेळाडू एक एक प्रतिनिधी आपल्या आमच्यापर्यंत त्वरित पाठवायचा आहे मॅच सुरू होण्याच्या अगोदर नाहीतर आपल्याला चला पुन्हा एकदा विनंती करतोय आपला एक एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत त्वरित पाठवायचे नाहीतर आपल्याला पॅनल्टीलाइज केले जाईल आणि काही या स्पर्धेचे नियम कुठची स्पर्धा म्हटल्यावरती नियमबाह्य असते आणि या नियमांचं पालन करणे हे सुद्धा आपल्याला गरजेचं असतं चला बॅटिंग टीम कोरमंडे संघ आपला एक खेळाडू आमच्यापर्यंत त्वरित पाठवायचे तिसरा कॉल आपल्यासाठी आम्ही देतोय विनंती असेल आयोजकांच्या वतीने नाहीतर आपल्याला जी पॅनल्टी दिली जाईल ती आपल्याला मान्य करावी लागेल हॅलो हॅलो चेक वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगल्य मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत निश्चयाचा महामेरू बहु जणांशी आधारू अखंड सृष्टीचा निर्धारू श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिबार बाणाचा मुजरा करून अगदी भूषण कातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते स्वराज्य 2024 पर्व 5 आणि या स्पर्धेचा रणसंग्राम विरारच्या कोपरीच्या या मैदानातून सत्यनारायण स्पोर्ट कोपरी विरार या क्रीडांगणातून आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहे चला मॅचला होती सुरुवात त्याच्या अगोदर काही या स्पर्धेचे महत्वपूर्ण नियम आहेत चला फिल्डिंग करणारा संघ आणि बॅटिंग करणारा थोडंसं लक्ष द्या या स्पर्धेचे काही महत्वपूर्ण नियम आहेत प्रत्येक जो षटक आहे ओव्हर तो 5 बॉलचा असेल त्याच्यानंतर प्रत्येक 9 बॉलला फ्री हिट असेल आणि त्याच्या बरोबरीने तुम्हाला टाइम दिला गेला आहे 4 षटकांसाठी 20 मिनिटं मात्र एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात असू द्या तुमची पहिली जी 3 ओव्हर आहेत फिल्डिंग करणारा संघ लक्ष द्या पहिली तुमची जी 3 ओव्हर आहे ते 15 मिनिटांमध्ये जर कंप्लीट झाली नाही तर चौथ्या षटकासाठी तुमचा एक अतिरिक्त जो खेळाडू आहे तो तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल त्याच्यामुळे तुमची पहिली जी 3 ओव्हर आहेत ते 15 मिनिटांमध्ये कंप्लीट होणं कंपल्सरी असणार या स्पर्धेमध्ये हे काही या स्पर्धेचे नियम आहेत आमच्या ऑफिशियल तयार झालेत या स्पर्धेची पहिली मॅच हे संपाचा सिग्नल आलाय लेट्स प्ले अभिलाष गोलंदाजी मार्कवर विथ फर्स्ट बॉल ऑफ दिस टुर्नामेंट पहिला बॉल अगदी पहिल्या बॉलवर काही चित्र मैदानामध्ये करते काही पे निघाई काही पे निशाणे अंपायरचं सिग्नल आमच्यापर्यंत येते डेड बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 अंमलात आणला जातोय डेड बॉलच्या माध्यमातून पहिल्या बॉलला खारिज केलं गेलंय पहिला बॉल घेऊन गोलंदाज यावेळी मात्र एज घेत असताना चेंडू ट्रॅव्हल झालाय फ्लाइंग सिक मध्ये सिंगल मात्र कंप्लीट केली जाईल पहिल्या बॉलवर आणि या सिंगलच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडलं जाते व्हेरी फर्स्ट ऑन द बोर्ड पहिली धाव धावफल कव्हर आदित्यच्या बॅटमधून आपण पहिली धाव पाहिली जिथे बॅटिंग करत असताना आपण शिवगर्जना क्रिकेट संघ कोलमंडले या संघाला बॅटिंग करताना पाहत आहे मॅच मध्ये टॉस जिंकलाय अर्थात दुसऱ्या बाजूला जो फिल्डिंग करणारा संघ आहे श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा या संघाला टॉस जिंकत असताना प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडलाय यावेळी चेक करायचं होतं अगदी कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे अगदी दुसऱ्या बॉलवर गोलंदाजाला बाद श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा हे संघ
नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. युनाइट 3 तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्ले म्हटलं तर फलंदाजासाठी नेहमीच हे निर्वाणीचं आणि बेजवानीचे षटक मानलं जातं. पहिल्या चेंडूवर एज थोडीशी अडचण जाणवली. दुसऱ्या बॉलवर अगदी इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. त्या ठिकाणी बॅटर आपण सचिनला पाहिलं आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन ग्लोव्हचा शिकार झाला. अर्थात दुसऱ्या बॉलवर पहिली विकेट प्राप्त झाले गोलंदाज अभिलाषला. नेक्स्ट बॉल तिसरा बॉल आहे. पॉवर प्ले षटक अजून देखील प्रगतीपथावर मार्गस्थ. या बॉलला सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा आलाय. लेट्स व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या ठिकाणी अंमलात आणला जातोय आणि व्हाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचतोय मात्र आता 2 या आकड्यावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबाबदारी आहे बॅटर्सवर, कारण पॉवर प्लेच्या बाहेर अगदी 38 सर्कलच्या बाहेर आपण 2 क्षेत्ररक्षक पाहत आहे. यावेळी ऑन ड्राईव्हचा फटका आला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवर येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होणार नाहीये, कारण फिल्डिंग खूप सुरेख पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा अर्थात श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा यांच्या माध्यमातून यावेळी पुन्हा एकदा सिंगल आले आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. 3 रन्स ऑन दी बोर्ड, 3 धावा धावफलकावर. पॉवर प्लेचं षटक अजूनही प्रगतीपथावर. जर आपण पाहिलं तर जवळजवळ 3 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी खूप चांगला फटका येतो. क्रिकेटचं मादक सौंदर्य. इनसाइड आउट चेंडू चाललाय सीमारेषा पार. अंपायरचा सिग्नल येतोय. दिस इज अ 4 रन चौकार. चार धावा मागच्या चेंडूवर अर्जित झाल्यात आणि 4 धावफलक अतिशय वेगाने पुढे जाईल. 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. गोलंदाज अभिलाष राईट मोर्द विकेटने यावेळी बॉलला सोडून दिलाय. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतायत. पंचांचा इशारा पुढे एकदा आलाय. व्हाईट बॉल पुन्हा एकदा येतोय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये पुन्हा एकदा नव्याने ऍड केली जाते. धावफलक एकंदरीत जर पाहिला तर जाऊन पोहोचतोय 8 या आकड्यावरती. 8 रन लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना कोलमंडले संघाची ही अवस्था पहिल्या षटकादरम्यान आपण पाहताय. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं षटक मारत आहे. यावेळी उडवण्याचा प्रयत्न झाला. यू मिस, आय विल डेफिनेटली इट. येस, यावेळी वेस्टर्नचा वेध घेतलाय आणि फलंदाज झालाय बाद विकेटचं पतन. षटक क्रमांक 1 सिंगल आणि 1 षटक समाप्त झाल्यानंतर आपण कोलमंडले संघाला पाहत आहे. जाऊन पोहोचले अर्थात 8च्या घरामध्ये 8 धावा धावफलकावर. चला, श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा, विनंती आहे तुमच्याकडे मित्रांनो 15 मिनिटं आहेत. म्हणजे तुमची 3 षटकं जर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट झाली नाही तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू जो आहे तो तुम्हाला 4थ्या षटकासाठी 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्याच्यामुळे विनंती असेल टाइम लिमिट्स, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो टायमाला खूप महत्व. वेळ बंधन हे सातत्याने प्रत्येक खेळाडूनं पाळणं गरजेचं आहे. हे स्पर्धेचे काही महत्वपूर्ण नियम आणि हे लक्षात घेत असताना मैदानामध्ये खेळवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये जे आमचे मुख्य अतिथी दाखल झालेत, विलास सोरे साहेब शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत, सन्माननीय रत्नकांत आवळे साहेब वावलेवाडीचे, त्याच्यानंतर सचिनजी टाकले साहेब असतील गडबवाडी, महेश आवळे साहेब वावेलवाडी आणि त्याच्याबरोबरीने संतोष जोगटे साहेब कणगर या आमच्या सर्व मान्यवरांचे मुख्य व्यासपीठावर पुन्हा एकदा स्वराज्य चषक 2024 पर्व 5 मध्ये सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 1 संपलाय आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर कोलमंडले संघ जाऊन पोहोचलाय. 1 गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज आलाय चेतन आलाय षटक क्रमांक 2 घेऊन. 15 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे 3 षटकांसाठी. 20 मिनिटांमध्ये एकंदरीत पहिली इनिंग कंप्लीट करायची आहे. राईट मुर्द विकेटने गोलंदाज पहिला बॉल घेऊन षटक क्रमांक 2 मधला बॅकफुटला गेले, जागा बनवली, पुढे एकदा टॅप केले बॉलला. स्वीपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र अर्जित झाले आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. जाऊन पोहोचतो 9 या धावसंख्येवरती. संत गतीचा खेळ सध्या आपण पाहतोय आणि या टेनिस क्रिकेटमध्ये फार गरजेचं आहे, कारण सकाळचं सत्र आपण या मैदानाचा विचार केला तर मैदानाचा देखील एक वेगळा इतिहास राहिलाय.
सत्यनारायण स्पोर्ट क्लब कोपरीचं मैदान सकाळचं सत्र शांत पाहायला मिळतं. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला चौकार षटकार हे सातत्याने मैदानामध्ये कमी पाहायला मिळालेत. त्याच्यानंतर दुपारचं एक सत्र असेल 12 ते 4, इथे मात्र चौकार आणि षटकार याची अतिशय अतिशबाजी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. मागच्या चेंडूवर चांगला फटका होता, त्याच्यानंतर मात्र सावध पवित्रा चेक केला, बॉलला सन्मान दिला आणि तिथून मात्र डॉट बॉल आलाय. धावफलक अजून देखील 9 धावसंख्येवर स्थिर पाहायला मिळतोय. खोलवटाचा बॉल होता, उडवलं या बॉलला, चेंडू ट्रॅव्हल होतोय लांगांना, क्षेत्ररक्षक चेस करतील बॉलला, तोपर्यंत मात्र 2 धावा मैदानामध्ये सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आणि बघता बघता 2 धावा पूर्ण झाल्यात. 2च्या मदतीनं धावफलक जर पाहिलं तर एकंदरीत जाऊन पोहोचते 1-1 11 धावसंख्येवरती. चला भावी सागरे यावेळी खूप टप्प्याचा बॉल होतो, शॉर्ट ऑन फुलचा हल्ला चढवलाय, चेंडू चाललाय सीमा रेषा पार, अंपायरचं सिग्नल येते, दिस इज अ ह्यूज हिट, षटकार. थँक्यू डीसी. चला रमाकांतजी राठोड साहेबांचं देखील या मंचावर शुभागमन होते. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मागच्या चेंडूवर षटकार यावेळी सफल झाले. पुन्हा एकदा बॉलला उडवून दिलाय लॉंग लेग झोन मध्ये, सिंगल येते आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुन्हा जर पाहिलं तर जाऊन पोहोचतोय 18 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 देखील संपले आणि या 2 षटकाच्या अखेरीस धावफलक जाऊन पोहोचतोय कोलमंडली संघाचं 18 धावसंख्येवरती. 9च्या सरासरीनं धाव आतापर्यंत खेळ राहिलाय मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते, तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया सुमितकडे आणि ऐकूयात एक सुमधुर गीत. चला स्वप्नील कवडे विनंती आहे. स्वप्नील कवडे आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. जयेश आलाय गोलंदाजी मार्कवर, स्वतः संघाचा कॅप्टन आहे. पहिल्याच 2 षटकामध्ये 9च्या सरासरीनं कोलमंडली संघाचा खेळ राहिला. षटक क्रमांक 3 पहिला बॉल अगदी जर पाहिलं तर उजवी एसटी सोडून हा बॉल चाललाय. अंपायरचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या माध्यमातून एक अवांतर धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अर्जित केली जाते आणि या 1च्या मदतीनं धावफलक आता मात्र 19 रन्स ऑन द बोर्ड, 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना कोलमंडली संघाच्या जयेश ऑन द बॉलिंग एट. पहिला बॉल आहे, उडवला या बॉलला, उंची जास्त प्राप्त झाली, लांबी कमी आहे, दगडी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, जजमेंट चुकलंय आणि मैदानामध्ये जर पाहिलं तर 3ऱ्या धावेचा कॉल देखील केला जातोय. तर बघता बघता 3 धावा जवळजवळ मैदानामध्ये कंप्लीट झाल्यात आणि या 3च्या मदतीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल, जाऊन पोहोचेल आता मात्र जर पाहिलं तर 22 धावसंख्येवरती. 22 धावा ऑन द बोर्ड स्कोर कार्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. पहिल्याच बॉलवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला, यावेळी मात्र रिव्हर्स हिट स्विच हिटचा प्रयत्न होतो मैदानामध्ये, मात्र बॅट आणि बॉल मध्ये नो कॉन्टॅक्ट. यावेळी डॉट बॉल आलाय. तर क्रिकेटमध्ये मित्रांनो तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण कोपरीचं हे मैदान म्हटलं, सकाळचं सत्र म्हटलं तर धावा ज्या आहेत त्या फार गंभीर म्हणजे फार मुश्किलीने येतात आणि अशा परिस्थितीमध्ये सरळ बॅटनं तुमच्या जर धावा निघत असतील तर उलटा फटका खेळण्याची गरज होती का, तर मी म्हणेल नव्हती. यावेळी पंचांकडे दाद मागितली आणि यस, यावेळी मात्र फलंदाज झालाय बाद, विकेटचं पतन. गंभीर म्हणजे फार आणि अशा परिस्थितीमध्ये सरळ बॅटनं तुमच्या
मात्र लेग बायच्या माध्यमातून एक अतिरिक्त धावपद पुन्हा एकदा स्कोर कार्डवर अर्जित केली जाते. धावफलक जर पाहिला तर आता मात्र जाऊन पोहोचतोय अर्थात 23-23 या धावसंख्येवरती. 23 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. अगदी जयेश स्वतः संघाचा कॅप्टन चांगली गोलंदाजी राहिली. मागच्या चेंडूवर लेग बाय यावेळी उडवलंय बॉलला. अगदी प्रॉपर टायमिंग जुळून आलंय. चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. अंपायरचा सिग्नल आला. दिस इज अ मॅग्निफिसेंट स्ट्राईक. षटकार येस थँक्यू. 29 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 देखील संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग मी म्हणलं की चांगली राहिली आहे. म्हणजे सध्याच्या घडीला मैदानामध्ये जर आपण खेळ पाहिला तर एका चेंडूवर अगदी गोलंदाज आपलं वर्चस्व मैदानामध्ये दाखवते. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज देखील आपलं दमखम मैदानामध्ये दाखवत असताना आपण पाहताय. जयची चांगली गोलंदाजी राहिली. मात्र शेवटच्या चेंडूवर हल्ला चढवला आणि धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकाने आकार प्राप्त करत असताना 29 धावा झाल्या स्कोर कार्डवर. पुढील मॅच श्री बापदेव क्रिकेट संघ मारड आणि जाखमाता क्रिकेट संघ कारिवणे. चला दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचा विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठासमोर टॉससाठी या. श्री बापदेव क्रिकेट संघ मारड आणि जाखमाता क्रिकेट संघ कारिवणे खालशीवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टन्स अगदी नम्रपूर्ण विनंती असेल आपण या. अंपायरचे सिग्नल नो येते आणि या नोच्या माध्यमातून No+1 अशा 2 धावा स्कोर कार्डमध्ये अर्जित होत आहेत. धावफलक जर पाहिलं तर जाऊन आता मात्र पोहोचेल 31-31 धावा स्कोर कार्डवर. आता मात्र फ्री हिट मैदानामध्ये असेल. फलंदाजाकडे लायसन असेल या बॉलवर. दोन्हीच पद्धतीने बाद होऊ शकतो या बॉलवर फलंदाज. एक म्हणजे रनआउट आणि दुसरे जर आपण पाहिलं तर बॉल हँडलिंग. नो बॉल आला. यावेळी उडवल्या बॉल फ्री हिटचा बॉल होता. पुढे एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका येतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये फेकी झाली आहे. मात्र रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब सध्याच्या घडीला दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून मैदानामध्ये आपण पाहताय. आणि 2च्या मदतीनं धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचतो 33 या धावसंख्येवरती. 33 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. स्लॉग ओव्हरचं हाडामारीचं आणि निर्वाणीचं षटक आणि या षटकादरम्यान आतिषबाजी करण्याचा प्रयत्न देखील असेल दोन्ही बॅटर्सचा. धावफलकावर जर धावा पाहिला तर मी म्हणेल की धावफलक अगदी सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. कारण या मैदानाचा विचार केला सकाळचं सत्र म्हटलं तर अगदी 35 ते 40 हा धावसंख्या नेहमी डिपेंडेबल ठरले. यावेळी उडवल्या बॉलला अगदी एलिव्हेशन नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये शेड्यूल गॅदर केलं जात आहे. फलंदाजाला बाद. यावेळी देखील विकेट प्राप्त होते. गोलंदाज अडिकेतला. मागच्या चेंडूवर चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग. डबल बॅटर किरण भले मैदानाच्या आतमध्ये दाखल. जवळजवळ 2 चेंडू फेकून झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या पहिल्या सत्रातील. धावफलकावर धावा जर आपण पाहिला तर 33 धावा ऑन दी स्कोर कार्ड. सन्मानजनक स्थितीमध्ये कोलमांडले संघ जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. यावेळी अगदी जागेवरून खडीखडी मारण्याचा प्रयत्न होतो. जो स्विंग अँड मिस. स्वतःचे विकेट मात्र सॅक्रिफाईस करतो. या चेंडूवर देखील दुसऱ्या गडी बाद होते. दिप्तेश नॉनस्ट्राईक खेळला दाखल झालाय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रातील शिल्लक आहे. गोलंदाज अडिकेत ऑन द बॉलिंग एंड. यावेळी देखील बॉलला सोडून दिले. अंपायरचा सिग्नल पुन्हा एकदा आमच्यापर्यंत आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 WD वाईड आणि या वाईडच्या माध्यमातून एक अवांतर धाव स्कोर कार्डमध्ये ऍड केली जाते. 34 धावा आता मात्र लगावल्यात बॅटिंग करत असताना कोलमांडले संघानं.
2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलावर पाहत आहे. सिलिमिड आपला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी अगदी जागेवरून खडे ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. मात्र क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट म्हटलं तर फुटवर्क हा फार महत्वाचा पॉईंट आहे. म्हणजे मोबाईलमध्ये ज्या प्रकारे नेटवर्क त्याच्याप्रमाणे क्रिकेटमध्ये मित्रांनो फुटवर्क हा फार महत्वाचा घटक राहिलाय. आणि अगदी फुटवर्क नव्हतं या बॉलवर, जागेवरून शेड्यूल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झालाय आणि यावेळी डॉट बॉल आलाय. लास्ट बॉल पहिल्याच या सत्रातील उडवल्या बॉलला इनफिल्ड मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चाललाय 1-2 आणि यावेळी मात्र डॉट बॉल झालाय. अगदी एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल होईल का? तर येस, डेफिनेटली जिथे विकेट्स प्राप्त व्हायला हवी होती तिथे मात्र थोडीशी चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलक जाऊन जर पाहिलं तर 36, 36, 37 धावांचं टार्गेट सेट झालंय. येणार 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये करायचे 37, 37 धावा. दर्याला आली भरती जोडीला साजा साजण माझा उधाणली मनी फिरती सर, याच्यानंतरच्या मॅचसाठी आपण विनंती करतोय श्री बापदेव क्रिकेट संघ मारळ आणि त्याचे विपक्ष जाकमाता क्रिकेट संघ कारिवणे खालचीवाडी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण घाईने या टॉससाठी. बापदेव क्रिकेट संघ मारळ आणि जाकमाता क्रिकेट संघ खालचीवाडी, प्लीज दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती असेल आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणं हे देखील कंपल्सरी असणार आहे, याची देखील आपण विनंती घ्या, काळजी घ्या. कारण या स्पर्धेचे काही महत्वपूर्ण नियम आहेत. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, त्याच्याबरोबर ब्लॅक ट्रॅक आणि त्याच्याबरोबर तुमच्या संघाची 1 टीम 1 जर्सी हे देखील कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळे विनंती असेल मारळ आणि त्यांच्या विपक्ष पुढची मॅच कारिवणे. चला आपण या स्पर्धेसाठी श्री रमाकांत रहाटवळ साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाची देणगी देखील दिली गेली. त्यांचं देखील आमच्या या स्वराज चषक आयोजक राजूदादा यांच्या माध्यमातून खूप खूप आभार आणि तुमचा देखील सत्कार केला जातोय. सर, मी विनंती करतोय रमाकांतजी राठोड साहेब आपण या, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. राजूदादा बांद्रे आपणास विनंती असेल आपलं शुभ असते. मात्र पाहुण्यांचा अगदी मान सन्मान, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती राहिली आहे आणि या संस्कृतीप्रमाणे अगदी आलेल्या प्रत्येक या स्पर्धेदरम्यान दाखल झालेल्या आमच्या प्रमुख अतिथी पाहुण्यांचं सहर्ष स्वागत केलं जातंय. मी रमाकांतजी राठोड साहेब आपणास विनंती करतोय आपण देखील टॉस का बॉस हा जो आपला अतिथी कक्ष पाहत आहे, प्रेझेंटेशन बॉक्स इथे दाखल व्हा. आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्व राजूदादा बांद्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्याच्यानंतर आपण विलास सोरे साहेब आपणास देखील विनंती असेल. विलास सोरे साहेब शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील सन्मान करतोय. सर, न्यू बॉल मैदानामध्ये दाखल करा आणि त्याच्याबरोबरीने बाणगंगा आपणास विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करा. कोलमांडले जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण उशीर झाला. जवळजवळ 1 तास आपण या स्पर्धेमध्ये उशिराने चालतोय. वेळेला क्रिकेटच्या मैदानामध्ये सातत्याने महत्त्व दिलं जातं. क्रिकेटमध्ये वेळ महत्वाची आहे, कारण वेळेपुढे क्रिकेट नाही आहे, क्रिकेट पुढे वेळ नाही आहे आणि वेळेपेक्षा तुम्ही आम्ही मोठे नाही आहोत. त्याच्यामुळे वेळेला जपण्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूयात, कारण डे लाईट्समध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. चला, त्याच्यानंतर मी विनंती करतो विलास सोरे साहेब आपणास देखील विनंती असेल शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष, आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय राजूदादा बांद्रे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण विलास सोरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान करतोय. त्याच्यानंतर आपण रत्नकांत आवळे साहेब आपणास देखील विनंती असेल वाबेलवाडी, आपल्या हे जे आमचे अतिथी दाखल झालेत यांचा देखील शुभ सन्मान याच्यानंतर आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. रत्नकांतजी आवळे साहेब आपणास विनंती असेल आपण देखील त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. सर्व दोन्ही संघाच्या कॅप्टन्सचा अगदी शेवटचा कॉल आहे. बापदेव क्रिकेट संघ मारळ आणि जाकमाता क्रिकेट संघ कारिवणे. पहिला बॉल मात्र मैदानामध्ये पडला. पहिल्या बॉलवर जर आपण चित्र पाहिलं नाही, पहिला बॉल झाला नाहीये, माफ करा. गोलचं दशक आलंय गोलंदाजी मागवर. सोम आणि जयेश ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले अगदी बाणगंगा संघाच्या माध्यमातून. $37 टार्गेट आहे.
येस अंपायरचं सिग्नल आलं लेट्स प्ले. इनिंग क्रमांक 2 ला सुरुवात होते. पहिल्याच इनिंग मध्ये बॅटिंग केली कोलमंडली संघाने आणि धावफलकावर धावा 36 37 धावांचं टार्गेट सेट केलंय. येणारे 20 बॉल आणि 20 बॉल मध्ये तुम्हाला 37 37 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. येस 37 टार्गेट आहे. 36 झालं. 37 टार्गेट आहे. तुमचा 12th मॅन आमच्या दरम्यान आहे. चला मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका, त्यासाठी तुमचा 12th मॅन आमच्या दरम्यान उपस्थित आहे. जरा टॉस साठी मारेल आणि त्यांच्या बरोबरीने खालची वाडी अर्थात काढीवणे दोन्ही संघाचे कॅप्टन असेल तर आम्ही एक ओव्हर कमी करू. तुम्हाला 15 बॉलचे ओव्हर खेळावे लागेल. पहिले हे षटक संपल्यानंतर तुमचे दोन्ही कॅप्टन नसतील तर मात्र तुम्हाला 15 मिनिटाचा 15 बॉलचा सामना खेळावा लागेल. यावेळी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला उडवून दिले मिडफिल्डच्या डोक्यावरून सीमारेषा पार. यावेळी आला एक मॅग्निफिसेंट षटकार. आई एक विरमादी मादी उभी पाठीशी आई एक विरमादी पाठीशी मैदानामध्ये सिंगल आले. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर मैदानामध्ये सेन्सिबल क्रिकेट. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढल्या बॉलला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉनला होता, तिथून मात्र एक अर्जित झाले आणि 100 मदतीने धावफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना सुरुवात चांगली झाली. अगदी बॅटिंग करत असताना श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगा टीमची पहिल्या चेंडूवर षटकार आणि तो कॉन्फिडन्स बिल्ड झालाय. यावेळी जयेश होता स्ट्राईक एंडला. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न झालाय. अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. येस आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाय आणि लेग बायच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये अर्जित होते. धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचला तर मात्र 8 या धावसंख्येवरती. अगदी समाधान कोपटकर मारे आमचे जे युट्यूबर आहेत कोकणी सॅम, त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत. यावेळी टॅप केलं बॉलला. अगदी शेडू चाललाय मिड विकेटला. सिंगल येते आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक जर पाहिला तर पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड. पहिलं षटक प्रगतीपथावर सुरुवात चांगली झाली आहे. 37 धावांचं टार्गेट आहे. 20 मध्ये तुम्हाला 37 करायचे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये बोलबाला राहिला पहिल्या षटकात मी म्हणेल बाणगंगा संघाचा. षटकार आला त्याच्यानंतर सेन्सिबल क्रिकेट. आता मात्र डॉट बॉल काढणं हे गोलंदाजासाठी फार महत्वाचं असणार आहे आणि यावेळी सुरुवात झाली आहे. जसं मी म्हटलं अगदी दुसराच बॉल यावेळी डॉट आलाय. गुडले स्पॉटवर बॉल पडला आणि त्याच्यानंतर मात्र थेट यष्टिरक्षकाच्या हातात षटक क्रमांक 1 संपले आणि एक षटकाच्या अखेरीस अर्थात बॅटिंग करत असताना बाणगंगा संघ जाऊन पोहोचलाय 9 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. येस थँक्यू. चला कोलमंडली संघ तुम्हाला 15 मिनिटाचा वेळ आहे 3 षटकासाठी. जर 3 षटक 15 मिनिटांमध्ये झाली नाही तर तुमचा अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये उभा करावा लागेल. येणारे 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 28 रन्स करायचे आहेत. श्रीराम क्रिकेट संघ यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. अगदी बॅटची अपरेज घेत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंग लेग रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झाले आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल आणि आता मात्र डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 रन्स 10 धावा. 10 धावा झाल्यात. अजून या मॅच मध्ये 27 धावांची गरज आहे. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये जवळजवळ 27 धावा. बॅटिंग खूप चांगली राहिली आहे. नेक्स्ट बॉल उडवला. या बॉलला पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत चेंडू कॅरी करतील तोपर्यंत मात्र एकदा सिंगल येईल आणि या सिंगलच्या साह्यानं धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचतो 11 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. अगदी 2 बॉलवर बोलबाला राहिलाय गोलंदाजाचं. शांत ठेवलं दोन्ही बॅटर्सला. अगदी जागा बनवायला चान्स देत नाहीये. प्रत्येक चेंडूवर अगदी सिंगल अर्जित होतीये. पॉवर प्लेच्या षटकादरम्यान चांगली बॅटिंग राहिली मात्र कमबॅक केलं. यावेळी पुढे एकदा जर पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल होते काऊ कॉर्नर झोन मध्ये. 1 बाउन्स सरळ सीमारेषा पलीकडे. अंपायरचा सिग्नल आलाय. चौकार 4 रन्स. खांद्यावर घेईन तुला
चौकार मागच्या चेंडूवर आणि चौकारानं धावफलक जाऊन पोहोचतो 15 या धावसंख्येवरती. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोलून काढलाय, ड्राईव्हचा फटका येत होती, 20 शेपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. लॉंगाचा क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय, चेंडूवर थोडासा हडबडला, फंबल झाला आणि तिथून मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट मैदानामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट खूप चर्चेचा विषय राहिलाय, कारण ज्यावेळी कोलमांडले संघ बॅटिंग करत होता त्यांची देखील रनिंग इतकीच खूप सुरेख चांगली पाहायला मिळाली आणि अगदी त्याच अनुषंगाने मैदानामध्ये बॅटिंग सुरू आहे. बाणगंगा संघाचे 2 धावा आल्यात आणि या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो 17 या धावफलकावरती. राऊंड द विकेट नेक्स्ट बॉल उडवण्याचा प्रयत्न झालाय, पुन्हा एकदा एज घेत असताना चेंडू टावल होतो फाईन लेग झोनला, अगदी चेस करतो त्या ठिकाणी यष्टीरक्षक. दुसऱ्या धावेचा कॉल पुन्हा एकदा झालाय मैदानामध्ये आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत आणि या 2च्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावेल, जाऊन पोहोचतो 19 या धावसंख्येवरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. चला 2 संपले, 2 षटकं संपलेत. आता मॅच मध्ये जर आपण समीकरण पाहिलं तर येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे आहेत 18 रन्स. 10 बॉल आणि 18 रन्स हे समीकरण मॅच मध्ये शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. तोपर्यंत जाऊयात आपण सुमितकडे आणि ऐकूयात एक सुमधुर गीत. थँक्यू. सर आपण टॉस करतोय. कॅमेरामॅन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॅमेरा घ्या, तिथे मात्र टॉस केला जातोय. मॅच मध्ये जर पाहिलं तर येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 18 रन्स करायचे. आदित्य आला गोलंदाजी मार्कवर. 9च्या सरासरीने राखायची आहे सरासरी मॅच मध्ये. 2 मिनिटं दिशांत सर आपल्याला थांबवतोय. आपण पाहतो एका बाजूला मारळ, दुसऱ्या बाजूला कारवणी हा संघ. नक्कीच नाणेफेकीचा कौल दादा कोणाच्या असते? मनोहरजी कातकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. नक्कीच मारळ हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. सर्वप्रथम मित्रा निर्णय काय असेल तुझा? फिल्डिंग नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. किती धावपणे रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि नक्कीच तुम्ही आम्ही सर्वजण म्हणजे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहत असतो. राजूदादा मांजरे यांची मानची स्पर्धा, या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप सुंदर असतं, त्यामुळे खेळायला मजा येते तिथे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्याच्यानंतर नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने गेला नाही तरी सुद्धा आपल्याला किती धाव बनवण्याचा निर्णय असेल? आम्ही कमीत कमी धावा रोखण्यात जास्त करण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांच्यासमोर. नक्कीच. आणि असे कुठचे महत्त्वाचे खेळाडू तुमच्या संघामध्ये असतील? सुनील रामाने, रवींद्र पाटेकर आणि प्रतीक रामाने. नक्कीच. आणि तुला सुद्धा तोच प्रश्न, एक मानाची अभिमानाची स्पर्धा तुम्ही आम्ही सर्वजण वाट पाहत असतो, त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील? पहिली गोष्ट म्हणजे सर्वप्रथम मी स्वराज्य चषक आहेत ना त्यांचे राजूसाहेब बांद्रेंचे मी अभिनंदन करेन की आम्हाला सुवर्ण संधी दिली आणि सर्व 16 संघांना मी अभिनंदन देईन. सर्वांनी एकदम व्यवस्थित खेळ पार पाडा म्हणून. नक्कीच. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. थँक्यू. कामतेकरची सर्वात पुढे एकदा मॅचच्या दिशेने जिथे 31 धावा लागल्या धावफलकावरती, अजून देखील 6 धावांची गरज आहे मॅच मध्ये. आपण षटक क्रमांक पाहिला तर शेवटचा बॉल असेल या षटकातील, म्हणजे येणारे 7 बॉल माफ करा 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 बनवायचे आहेत. 6 मध्ये 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधला गोलंदाज पुढे एकदा ऑन द ट्रॅक, अगदी गतीने बीट केलंय. तर क्रिकेटमध्ये सातत्याने सांगितलं जातं तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि ते कृतीचं सादरीकरण मात्र सध्याच्या घडीला गोलंदाज आदित्य करतोय. डॉट बॉल आलाय. कहाणी मिटली. मॅच मध्ये रंगत निर्माण झाले. येणारे 6 बॉल आणि 6 मध्ये 6 करायचे आहेत. कोलमांडले संघाला विनंती असेल टीम मिटिंग न घेता षटक क्रमांक 4 ला आपण सुरुवात करतोय. मात्र षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल तोपर्यंत जाऊयात आपण डीजे मास्टरकडे आणि घेऊयात एक सुमधुर गीत. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ किती मी क्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. कुणाल आला गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करायचे. क्रिकेटमध्ये खूप चांगलं वाक्य आहे, 5 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करायचे. क्रिकेटचा खेळ मित्रांनो सातत्याने आम्हाला सांगत आलाय. तुम्ही सुरुवात कशी करताय फार महत्वाचं नाहीये. क्रिकेटमध्ये शेवट हा फार महत्वाचा आहे. म्हणजे शेवटच्या क्षणी तुम्ही जिंकताय हारताय काय करताय हे फार महत्वाचं राहिलंय. मी म्हणेल की इथे श्रीराम क्रिकेट संघाची सुरुवात चांगली झाली आहे. मात्र 5 बॉल मध्ये 6 धावा डिफेन्स करत असताना कशा पद्धतीने खेळ राहील. यावेळी वाईडिश रंगाला उडवून दिलाय. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानामध्ये होणार नाहीये. यावेळी सिंगल आली आहे. आता कदर
पाहिलं तर येणारे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. सुरुवात चांगली झाली होती मात्र शेवट फार महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ सांगत आलाय अंत बोला तो सब बोला. तुम्ही शेवटच्या क्षणी काय करताय हे फार महत्वाचं आहे. 5 आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 5 करायचे आहेत. गोलंदाज कुणालकडे नजर आहेत. राईट ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल उडवला. या बॉलला चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि आता कहाणी में आणखी ट्विस्ट. अगदी येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. येस डीजे येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावा. ज्या वाक्याचा मी सातत्याने उल्लेख करतोय की क्रिकेटमध्ये अंत भला तो सब भला. एक मॅच देखील आठवते ज्यावेळी नारंगीच्या मैदानामध्ये सायगावचा प्रसाद खेळला होता. अगदी 27 धावांचा पाठलाग करत असताना 5 चेंडूमध्ये 26 धावा काढल्या आणि शेवटच्या क्षणी एक धाव झाली नव्हती. त्याच्यामुळे क्रिकेटचा खेळ सांगत आलाय तुम्ही सुरुवात कशी करताय याला महत्व नाहीये मित्रांनो, तुम्ही शेवट कसं करताय याला महत्व आहे. आणि आजच्या या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये आपण प्रसाद देखील खेळताना पाहणार आहोत. सायगाव संघाचा खेळाडू आहे. अगदी त्याची देखील मॅच आपल्या दरम्यान रंगली जाईल. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी तब्बल 5 धावांची गरज आहे. कोणाला चांगली गोलंदाजी करतोय, कोण जिंकेल मॅच मध्ये, कोणाच्या बाजूने निकाल लागेल, कोण करेल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश, याच्या मात्र सर्वांचे उत्कंठ लागलेत. या मॅचच्या दिशेने नजरा लागल्यात. एका बाजूला श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगाचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला कोलमांडे संघ कडवी झुंज कडवी लढत आणि यावेळी कुणालचा हा अफलातून बॉल आलाय. अगदी दोन्ही या खेळाडूंमधली ही चेस आणि यावेळी मात्र जिंकलाय गोलंदाजी करणारा संघ अर्थात फलंदाज झाले बाद. येणारे 2 बॉल आणि अजून या मॅच मध्ये 5 धावांची गरज. येणारे 2 बॉल मध्ये 5 धावा करायच्या आहेत. कोण जिंकेल. एका बाजूला सुरुवात चांगली झाली होती मात्र शेवटच्या क्षणी थोडंसं खराब चित्र. आणि या क्रिकेटचं पुन्हा एकदा एक वाक्य मी तुम्हाला आठवण करत होतो. क्रिकेटमध्ये एक आणखी खूप छान वाक्य आहे की क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. म्हणजे 5 मध्ये तुम्हाला 6 धावा करायच्या होत्या आणि प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारला नसता. मी म्हणेल की सिंगल डबल याच्यावर देखील सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये सादर झाला असं. कारण जसं म्हटलं जातं मुंबईची लाईफलाईन लोकल त्याच्याबरोबर क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल त्याच्यावर जर मैदानामध्ये प्रयत्न झाला असता तर मी म्हणेल की बाणगंगा संघाच्या अडचणीमध्ये वाढ झाली नसती. तुम्हाला मित्रांनो सेन्सिबल क्रिकेटचा जो खेळ आहे तो तुम्हाला सतत सांगत आलाय. मैदानामध्ये ज्या पद्धतीचं समीकरण रिक्वायर्ड रन रेट आहे त्याप्रमाणे खेळ होणं गरजेचं आहे. मात्र इथे थोडीशी गपलस झाली संघाची. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची अजूनही गरज आहे. उडवलं या बॉलला संधी निर्माण झाली. कव्हर पॉईंटच्या क्षेत्राची चेस करतोय. हे 1-2 आणि फलंदाज झाला बाद. आणि मॅच मध्ये आता मात्र अगदी शेवटच्या क्षणी येऊन थांबले मॅच. येणारा 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. थँक्यू धन्यवाद. चला बाणगंगा श्रीराम क्रिकेट संघ बाणगंगाचा पुढचा खेळाडू मैदानामध्ये दाखल करा कारण उशीर होतोय. कामतेकरजी येणारे 1 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. एक मॅच झाली होती जी मला अजूनही आठवते जिथे बांगलादेश विरोधात भारताचा सामना सुरू होता. 1 बॉलवर 5 धावांची गरज होती आणि दिनेश कार्तिकच्या बॅटमधून आलेला ओव्हर कव्हरचा तो षटकार आणि अगदी तसाच फटक्याची अपेक्षा असेल या मॅच मध्ये कारण कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी 5 धावा करायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये षटकार येणं गरजेचं आहे. येणारे 1 बॉल जिंकण्यासाठी तब्बल 5 धावांची गरज. कोण जिंकेल मॅच. एका बाजूला कोणाला आहे आणि दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अभिलाष. अभिलाषने गोलंदाजी खूप चांगली केली होती. अभिलाषच्या खांद्यावर जबाबदारी दारोमदार. येणारा 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. कुणाल राईट ओव्हर द विकेट डाऊन द ट्रॅक. यावेळी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न झालाय. कुणालचं कौतुक होणं गरजेचं आहे कारण मॅच जिंकून दिली. अगदी डॉट बॉलाला 1 रनची ओव्हर आणि लगेचच आपण कुणाला आमंत्रित करतो मॅन ऑफ द मॅच साठी. चला कुणाल मॅन ऑफ द मॅच साठी आपण या. चला प्रवीणजी आणि स्वप्नीलजी आपणास विनंती करतोय आपल्या शुभेच्छा आपण मॅन ऑफ द मॅच देतोय. चला कुणाल विनंती आहे मित्र